सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे उपासाचे वाळवणाचे पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा। साबुदाणा वडा हा आपण तळून पण बनवतो, पण हा वाळून बनवायचा आहे आपल्याला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एकदम टेस्टी आणि क्रिस्पी असा बनणार आहे। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे। या वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे मी। 1 वाटी साबुदाणा घेतला, त्याला छान मस्त एक तर तुम्ही 4-5 तास भिजत घाला किंवा मग रात्रभर भिजत घाला। तर मी 1 वाटी साबुदाणा घेतला, त्याला छान मस्त असं रात्रभर भिजत घातलेला होता। असं छान मस्त असं दाणे दाणे झालेला आहे साबुदाणा। आणि 1 वाटी साबुदाण्याला 1 किलो बटाटे घेतले। थोडे जास्त घेतले तरी चालेल किंवा मग थोडेसे कमी घेतले तरी चालेल, म्हणजे एवढं काही फरक पडणार नाही। सोबतच चवीपुरतं मीठ आणि चिली फ्लेक्स म्हणजे लाल मिरची असतात ना, त्याची बी आणि थोडंसं त्याला कुटून घेतलेलं आहे, ते घेतलेलं आहे। याच्याऐवजी तुम्ही लाल तिखट किंवा मग हिरवी मिरची पण वापरू शकता। तर आता सगळ्यात पहिले काय करायचं आहे, एक पातेलं ठेवलेलं दिसतच असेल गॅसवर। तर या पातेल्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे। असं पाणी घेतलेलं आहे मी, बघा। याला छान आता गॅस ऑन करून ते पाणी छान उकळून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला त्याच्यावर साबुदाणा ठेवायचा आहे। तर गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यावर पाणी उकळायसाठी ठेवलेलं आहे, म्हणजे गरम व्हायसाठी ठेवलेलं आहे। तर आता थोडं झाकून घेऊया, म्हणजे पटकन गरम होईल। आता हा साबुदाणा जो आहे तो संपूर्ण साबुदाणा आपल्याला असं चाळणीवर टाकून घ्यायचा आहे आणि असं छान असं फैलून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे असं छान फैलून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला स्टीम करायचं आहे, म्हणजे वाफ द्यायची आहे। म्हणजे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याला छान थोडं उकळू द्यायचं आहे। त्याच्यानंतर मग याची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। आता हे झालं साबुदाण्याचं। आता बटाटे साईडला ठेवते मी साबुदाणा। आता आपल्या बटाट्याचं बघायचं आहे। आता या बटाट्याला संपूर्ण बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे। तुम्हाला जे बटाटे अवेलेबल असेल ते बटाटे घ्या। मला ही छोटी बटाटे मिळाले म्हणून मी हे घेतलेले आहे। तर आता आपल्याला अशी केसनी घ्यायची आहे आणि त्याने संपूर्ण बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे। तर आता मी संपूर्ण बटाटे पहिले सोलून घेणार आहे। त्याच्यानंतर मग म्हणजे अशी आपल्याकडे हे असते ना चिप्स किसनी, ज्याने आपण किस पाडतो, तर ती किसनी घ्यायची आहे आणि तिने छान जो मोठा आकार असेल त्याने आपल्याला किस पाडून घ्यायचा आहे। त्याची आपल्याला वडी बनवायची आहे। तर आता आपण पाणी गरम होईपर्यंत आपण याचा किस पाडून घेऊया। तर बघा, हा बटाटा घेतलेला आहे। आता याला आपल्याला छान किसून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची साल काढून घ्यायची आधी। याप्रमाणे आपल्याला साल काढून घ्यायची आहे। पाण्यात ठेवली तरी चालेल किंवा मग अशी ठेवली तरी चालेल। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला बटाटे पूर्ण सोलून घ्यायचे आहे। तर मी अशाच प्रकारे संपूर्ण बटाटे सोलून घेते। आपलं पाणी छान गरम झालेलं आहे। आता याच्यावर आपण साबुदाण्याची चाळण ठेवूया। हा साबुदाणा आपण घेतला होता ना, तो चाळणीमध्ये असा फैलून घ्यायचा। कुठली पण चाळणी घ्या, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला स्टीम काढून घ्यायची आहे। त्याचा हा असा ठेवायचा आहे आपल्याला गॅसवरती आणि छान याची याला असं झाकून ठेवायचं आणि छान स्टीम काढून घ्यायची। आता आपण संपूर्ण बटाटे जोपर्यंत म्हणजे 5 मिनिटं तरी त्याला छान स्टीम करून घ्यायचं। त्याच्यानंतर मग त्याला काढायचं, त्याच्यावरून थंड पाणी टाकायचं आणि मग साबुदाणा असा म्हणजे असा मोकळा मोकळा होईल संपूर्ण। नाही तर मग आपण थंड पाणी नाही टाकलं तर मग तो चिपकून बसेल। तर त्याच्यामुळे त्याला वाफू द्यायचं। तोपर्यंत आपण संपूर्ण बटाटे सोलून घेऊया आणि मग किस पाडूया। मी काय करते, ही चाळण थोडीशी याच्यामध्ये टाकते, त्याच्यात व्यवस्थित वाफ बसत नाही आहे, ही व्यवस्थित बसते, त्याच्यामुळे मी याच्यात ट्रान्सफर करत आहे त्याला। तर मी ती चाळणी चेंज केली, याच्यामध्ये टाकलेलं आहे। आपण याला आता थोडंसं झाकून ठेवूया। पण तेल वगैरे काही लावलेलं नाही, असंच वाफून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम हाय करायची आहे, अच्छा वाफू द्यायचं आहे त्याला। छान 10 मिनिटं तरी वाफून घ्यायचं आहे। असे पाण्यामध्ये बटाटे आपण टाकून घेतलेले आहे छान सोलून। आता आपल्याला याचा किस पाडायचा आहे। अजून थोडे बटाटे आहे, त्याला पण मी छान सोलून घेते, त्याच्यानंतर आपण किस पाडूया। आता साबुदाणा आपला छान वाफलेला आहे, म्हणजे छान झालेला आहे। आता काय करायचं आहे, गॅस बंद करून द्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला वेगळं काढायचं आहे आणि थंड पाण्याने त्याला छान हे करायचं आहे।
गॅस बंद करून दिलेला आहे. साबुदाणा वेगळा काढून घेतलेला आहे बघा. आता याच्यावर फ्रीजमधलं थंड पाणी टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे साबुदाणा आपला छान वेगळा असा होईल, चिपकणार नाही. त्याच्यामुळे छान फ्रीजमधलं लगेच आपल्याला गॅस बंद केला की त्याला चाळणीला काढून घेतलं की लगेच आपल्याला त्याच्यात थंड पाणी टाकायचं आहे. असं म्हणजे छान असा तो वेगळा होईल, दाणे दाणे होईल, एकदम असं चिपकणार नाही. म्हणून त्याच्यावर थंड पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये तसं सगळं पाणी निथरून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला दाणे दाणे, नाही तर मग आपण असं केलं नाही ना तर मग खूप वेळ लागतो, आपला वेळ जातो मिक्स करायला. त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसिजर लगेच करून घ्यायची आहे बघा. अशा प्रकारे थंड झालेला आहे छान साबुदाणा. थंड पाणी टाकलं त्याच्यामुळे थंड झालेलं आहे. बघा असं दाणे दाणे निघलेले आहे, म्हणजे आपण वाफून घेतलं तरी चिपकलेला नाही आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये थंड पाणी ॲड केलं त्याच्यामुळे तो व्यवस्थित असं दाणे दाणे झालेला आहे. नाहीतर मग आपला भरपूर वेळ जातो त्याला वेगवेगळा करण्यासाठी. अजून परत थोडंसं थंड पाणी टाकू, पाणी सगळं निथरून जाईल. खाली चाळणी ठेवलेली आहे, खाली बाउल ठेवलेला आहे. आता याला असं साईडला ठेवून द्यायचं आहे. आता हे पाणी आपल्याला नंतर पण कामी येते. आता याला झाकून असंच साईडला ठेवून देऊया. आता आपल्याला काय करायचं, एक बाउल घ्यायचा आहे छान मोठा, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याला छान आपल्याला याचे छान बारीक किस पाडून घ्यायचं आहे छान बघा. आता एका बाउलमध्ये छान पाणी घेतलेलं आहे, याची छान मोठ्या याची किस्ती घेतलेली आहे आणि हा बटाटा त्याला छान किसून घ्यायचा आहे. जेवढा मोठा होईल तेवढा आपल्याला किस पाडायचा आहे, मोठा जाडा, म्हणजे असं बारीक झालं तरी चालेल. तर बघा अशा प्रकारे आपल्याला किस पाडून घ्यायचं आहे. आपण आता छान मस्त किस पाडून घेऊया. तर बघा मस्त असा किस आपला रेडी झालेला आहे छान. बघा असं मस्त छान याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे, किसून छान किस पाडून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, मगांचंच पातेलं होतं त्याच्यामध्येच पाणी पूर्ण पातेलं भरून घेतलेलं आहे. ते छान गरम झालं म्हणजे आपल्याला हे किस त्याच्यामध्ये उकळून घ्यायचं आहे, थोडंसं वाफून घ्यायचं आहे. अर्धा वाफून म्हणजे अर्धा म्हणजे थोडा गलगल नाही करायचं आहे, थोडं वाफून घ्यायचं आहे. याला छान मस्त शिजू द्यायचं आहे. तर आता हे मस्त असं किसून झालेले आहे, याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि हा संपूर्ण किस त्याच्यामध्ये टाकून द्यायचा, त्याला छान शिजू द्यायचं आहे. तर आता आपलं पाणी छान गरम होत आहे. आपण हा छान मस्त 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. एक पाणी घ्यायचं परत चेंज करायचं, असं 2-3 वेळा करायचं. तर बघा आपलं पाणी पण छान गरम झालेलं आहे, छान उकळलेलं आहे मस्त असं बघा, छान उकळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे. गॅस थोडीशी फ्लेम कमी करायची मीठ घालायच्या वेळेस. आता हा संपूर्ण किस त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला. संपूर्ण किस टाकून घ्यायचं आहे, थोडा थोडा करून टाका. याला छान उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे तो छान शिजून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशाच प्रकारे संपूर्ण किस टाकून घ्यायचं आहे. मीठ पण टाकलेलं आहे, लागलं तर मग आपण नंतर पण टाकणारच आहोत मीठ, थोडं टेस्टसाठी म्हणून मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर बघा आपण संपूर्ण किस टाकलेला आहे. आता छान याला उकळू द्यायचं आहे. छान 1-2 उकळी आली की मग आपण
गॅस बंद करून देऊया, म्हणजे तोपर्यंत तो होऊनच जाते. एकदम आपल्याला गलगल करायचं नाहीये. एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ व्यवस्थित लागतं सगळीकडे. फिरून घ्यायचं. आता याला छान बघ, आपला साबुदाणा पण छान झालेला आहे. एकदम खिला खिला झालेला आहे. छान दाणा दाणा संपूर्ण वेगवेगळा चिपकलेला नाहीये. सगळं दाणा वेगळा निघलेला आहे बघा. थंडा पण झालेला आहे आणि आपण थंड पाणी टाकलं होतं ते पण सगळं निथळून गेलेलं आहे. खाली पाणी बिलकुल राहिलेलं नाही आहे याच्यामध्ये. हे पापड आपण घरामध्ये पण रात्रीच्या वेळेस पण टाकू शकतो किंवा उन्हामध्ये पण टाकू शकतो. रात्रीला टाकले तरी चालते, सुकून जातात, काही जास्त वेळ लागत नाही. किंवा मग तुम्ही सकाळी उन्हामध्ये टाकले तरी चालेल. ज्यांना पॉसिबल नसेल, ज्यांच्याकडे ऊन नसेल त्यांनी फॅन खाली सुकवले तरी चालतात. आता मी फॅन खाली सुकून घेणार आहे, मग सकाळी वाटल्यास त्याला छान उन्हामध्ये वाळायला टाकणार आहे. तर आपण आता छान याला उकळी येऊ देऊया आणि त्याच्यानंतर बघूया. बघा आता आपला हे छान झालेला आहे. गॅस बंद करून द्यायचा. तुम्हाला सांगते कितपत होऊ द्यायचा आहे याला. तर बघा हा किस आहे, तर असं हाताने असं पकडलं तर असं प्रेस होतो, तर म्हणजे आपला किस असा व्यवस्थित झालेला आहे. म्हणजे असं टच केलं की तो तुटतो, म्हणजे इथपर्यंत आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे. तर आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया, पूर्ण पाणी निथळू देऊया आणि त्याच्यानंतर मग आपण छान पापड म्हणजे आपले वडे बनवायला सुरुवात करूया. आता हा छान या चाळणीमध्ये काढून घेत आहे मी. खूप इझी आहे आणि खूप छान टेस्टी होतात. तळल्यावर छान असे दुप्पट तिप्पट फुलतात, असे छान होतात. तर बघा हे संपूर्ण असं काढून घ्यायचं आहे आपल्याला किस. मस्त बघा छान संपूर्ण किस असं काढून घ्यायचं आहे. उरलेला पण किस मी असंच काढून घेते. त्याच्यातलं पाणी संपूर्ण खाली एक छान बाउल ठेवलेला आहे, त्याच्या खाली संपूर्ण पाणी निघून जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण छान वडे बनवूया. आता छान काय करायचं आहे, त्याच्यातलं संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. आता हा किस एका परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा. म्हणजे एक कुठलं पण मोठं भांडं घ्या, त्याच्यामध्ये हा किस संपूर्ण काढून घ्या. सगळ्यात आधी साबुदाणा काढून घेते याच्यामध्ये. हा संपूर्ण साबुदाणा आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे. साबुदाणा संपूर्ण काढून घ्यायचा आहे. बघा छान असा मोकळा मोकळा साबुदाणा झालेला आहे. आपण थंड पाणी घातलं होतं म्हणून. आता संपूर्ण किस पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. थोडा चाळणीला साबुदाणा चिपकलेला होता, तर हात ओला केला मी. त्याच्यानंतर हा संपूर्ण साबुदाणा छान व्यवस्थित चाळणीचा निघालेला आहे. अशा प्रकारे दाणे दाणे छान साबुदाण्याचे वेगवेगळे झालेले आहेत. बघा अशा प्रकारे संपूर्ण साबुदाणा आपण वेगळा करून घेतलेला आहे. आता काय करायचं, हा किस जो आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हा संपूर्ण किस मी याच्यामध्ये टाकून घेत आहे. बघा असं थोडं गरम आहे. आता काय करायचं, हे चिली फ्लेक्स आहे ते टाकले तरी चालेल किंवा नाही टाकले तुम्ही असे बनवले तरी चालतील. किंवा मग याच्याऐवजी हिरवी मिरची टाकली तरी चालेल, किंवा लाल तिखट टाकलं तर मग थोडेसे ते लालसर होईल, ते पण टाकलं तरी चालेल. किंवा मग काहीच नाही टाकलं तरी चालेल, असे पण ते सुंदर होतात. तर आता मी हे माझ्याकडे आहे म्हणून मी चिली फ्लेक्स टाकत आहे. म्हणजे ही फक्त जी मिरची असते तिला कुटून घेतलेली आहे. छान दिसायला छान दिसते म्हणून 1 चम्मच आहे. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ आपण आधी पण टाकलेलं आहे, उकळाच्या वेळेस अजून मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे वाढल्या जास्त नाही टाकायचं, वाढल्यावर परत खारट होईल. ते मिक्स करून घ्यायचं छान. अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे. गरम आहे म्हणून थोडंसं चम्मच वगैरे घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे छान. आता मी हे घरामध्येच वाळायला घालणार आहे, उन्हामध्ये नाही घालणार आहे. तर मी हे रात्रीला बनवत आहे, त्याच्यामुळे
तर फॅन खाली पण सुकून जातं, एवढं काही टेन्शन नाही आहे. सकाळी काढायचे आणि उन्हामध्ये वाळायला घालायचे. आता मला ताई याचे वडे कसे बनवायचे, तर आता काय करायचं, याला छान मस्त असं मिक्स करून घेतलं आपण. बघा, थंड पाणी टाकलं म्हणून आपला साबुदाणा छान वेगवेगळा झालेला आहे. छान एकाच जागी असं चिपकलेला नाही आहे. संपूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता थंड झालेला आहे, थोडंसं हाताने पण मिक्स करूया. हात लागल्याशिवाय काही व्यवस्थित होत नाही. असं थोडंसं असं मिक्स केलं. आता काय करायचं, एक छोटीशी वाटी घ्यायची, म्हणजे तुम्हाला ज्या आकाराचे वडे हवे आहे त्या आकाराची, छोटी मोठी मीडियम साईजची जी पण पाहिजे ती, किंवा मग अशा हाताने पण असे करून आपण वडे टाकू शकतो. आता मी तुम्हाला वाटीने बनवून दाखवते. बघा, 1 किलो बटाटा आहे. त्याच्यासाठी आपण 1 वाटी साबुदाणा घेतला, त्याला छान भिजत घातलेला आहे. मस्त असं 4 तास भिजत घातलं तरी चालेल, किंवा मग संपूर्ण नाईट मध्ये ठेवलं तरी चालेल. तर मी नाईटलाच भिजत घातला होता संध्याकाळी, आणि सकाळी मग छान त्याचे वडे बनवून घ्यायचे आहे. बघा, आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया. तर छान मी एक सीट आतरलेली आहे, म्हणजे एक कॅरी बॅग आतरलेली आहे. आता छान मस्त खाली बसलेली आहे. आणि आता आपण घरामध्येच आपण छान मस्त आपले हे वडे तयार करून घेणार आहोत, म्हणजे वाळायला टाकणार आहोत. तर बघा, एक मी छान मस्त अशी कॅरी बॅग टाकलेली आहे छान. आता काय करायचं, मिश्रण थंड झालेलं आहे छान मस्त. आता हे मिश्रण घ्यायचं आणि असं टाकायचं छान, आणि बोटाने छान प्रेस करायचं. हे चिपकतात व्यवस्थित. असं वाटेल तुम्हाला की हे संपूर्ण वेगवेगळे आहे, म्हणजे चिपकेल की नाही चिपकेल, वेगळे निघेल की नाही, वेगळे होईल की कसं राहील, पण छान होतात ते. तर असं बोटाने प्रेस करायचं. वाळल्यावर परत ते कमी होतात, म्हणून थोडं जास्तच घ्यायचं. आणि करायला खूप इझी आहे. तर बघा, असं बोटाने प्रेस करायचं छान, असं संपूर्ण इकडून लावून घ्यायचं, थोडंसं मध्ये असं प्रेस करायचं. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण वडे बनवून घ्यायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे संपूर्ण छान मस्त वडे छान बनवून घेतलेले आहे. आता याला छान मस्त 1 ते 2 दिवस उन्हामध्ये वाळू द्यायचे छान. ऊन जर नसेल येत कोणाकडे तर घरामध्येच वाळू द्यायचे छान मस्त. आणि त्याच्यानंतर मग छान मस्त असे तळायचे, खायचे. कशी रेसिपी झाली ते नंतर आपण सांगूया, बोलूया त्याच्याबद्दल. कसे तळल्याच्या नंतर डबल टिबल कसे फुलतात छान मस्त असे. तर चला मग आता नंतर आपण भेटूया. तर मग आता आपले वडे तयार झालेले आहे. त्याला छान आता वाळू द्यायचे आहे 2 दिवस. छान मस्त उन्हात वाळू द्यायचे. 2 दिवसाची गरज नाही, पण छान मस्त कडकडीत उन्हामध्ये असेल तर 2 दिवस वाळू द्यायचे. घरामध्ये असेल तर 3 दिवस छान फॅन खाली सुकू द्यायचे. जिथे थोडंसे ऊन येत असेल तिथे टाकायचे. आता आपण भेटूया उद्याला छान मस्त असे वडे घेऊन, आणि मग त्याच्यानंतर बघूया तळून. चला तर मग बाय.